हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा जी होणार आहे त्या संदर्भात आपली नेमकी स्ट्रॅटेजी काय असावी हे समजून घेणार आहोत आणि सोबतच ही सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजी आपण PYQ चे विश्लेषण करून कशा प्रकारे केली जाऊ शकते याची माहिती घेऊया। शेवटी कोणते सोर्सेस आपण रेफर केले पाहिजे, कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ज्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे, हे सगळे मुद्दे आपण डिटेल मध्ये डिस्कस करू। तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी स्क्रीनवर एक एनालिसिस दाखवतोय। हे एनालिसिस आहे मागच्या 6 वर्षांच्या MPSC प्रिलिम्सच्या क्वेश्चन पेपर्सचं। यामध्ये आपण भूगोलाचे जितकेही मागच्या 6 वर्षातील क्वेश्चन्स असतील ते सगळे वेगवेगळ्या टॉपिक मध्ये क्लासिफाय केलेत आणि त्यानुसार मग आपण या ठिकाणी एनालिसिस प्रेझेंट केलंय। तर मागचे 6 वर्ष म्हणजे 2018 ते 2023 या पूर्ण कालावधीमध्ये भूगोल विषयाचे जितकेही प्रश्न आलेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी घटकनिहाय विश्लेषण मांडलेलं आहे। तर सगळ्यात पहिले एक बेसिक पॉइंट समजून घ्या। मी जे काही सब टॉपिक्स केलेले आहेत भूगोल विषयाचे त्या सब टॉपिक मध्ये पहिले तुम्ही हे 4 पॉइंट्स बघा। सगळ्यात पहिले आहे ॲस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफी किंवा खगोलशास्त्रीय भूगोल, त्यानंतर आहे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र। तर जेव्हा आपण खगोलशास्त्रीय भूगोल म्हणतो, काही खगोलीय घटना असतील, पृथ्वी विश्व यांच्या उत्पत्ती संदर्भात सिद्धांत असतील, ह्या सर्व विषयांचा सर्व बाबींचा अभ्यास या खगोलशास्त्रीय भूगोलामध्ये केला जातो। त्यानंतर पृथ्वीचं जे भूरूप आपण बघतोय, वेगवेगळी भूरूप बघतोय, त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया असेल, या सर्वांची चर्चा आपण भूरूपशास्त्रामध्ये करतो। हवामानासंबंधी घटना हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र निश्चितच सागरासंबंधीचा अभ्यास आपण या ठिकाणी करतोय। हा सर्वच्या सर्व घटक आपण प्राकृतिक भूगोल म्हणून ओळखतो। फाइन, प्राकृतिक भूगोल किंवा इंग्रजीमध्ये आपण याला म्हणूया फिजिकल जिओग्राफी। फाइन, त्यानंतर आपल्या सिलेबस मधला एक दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भारताचा भूगोल। आता या भारताच्या भूगोलामध्ये किंवा जिओग्राफी ऑफ इंडिया मध्ये भारताची प्राकृतिक रचना, भारताची नदी प्रणाली, हवामान, नैसर्गिक वनसंपत्ती, संसाधने, मृदा, उद्योगधंदे इत्यादींचा अभ्यास केला जातो। फाइन, सिमिलरली या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा तेच सगळे मुद्दे अभ्यासले जातात। हा आपल्या सिलेबसचा पार्ट आहे। याच्या व्यतिरिक्त एक आणखी पार्ट तुम्हाला दिसेल तो म्हणजे मानवी भूगोल किंवा ह्यूमन जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो। अनेक भूगोलासंबंधीचे सिद्धांत तुम्हाला या ठिकाणी आढळतील, भूगोलांचे विचारवंत तुम्हाला यामध्ये विचारले जातात, उद्योगधंद्यांच्या ज्या काही थिअरीज आहेत त्या यामध्ये विचारल्या जातात, वसाहतींचा जो काही प्रश्न असेल तो सुद्धा या ह्यूमन जिओग्राफी मध्येच आपण बघतोय। फर्दर आणखी एक घटक आहे वर्ल्ड जिओग्राफी, जगाचा भूगोल। जगाच्या प्रमुख नद्या, पर्वतरांगा, पठार, महासागर इत्यादींचा जो काही अभ्यास आहे तो जगाच्या भूगोलामध्ये मोस्टली हे फॅक्ट बेस्ड तुम्हाला सगळे प्रश्न या जगाच्या भूगोलामध्ये दिसतात। आता साधारणतः कन्फ्युजन सगळ्यांचं हे आहे, जगाचा भूगोल म्हटलं की त्यामध्ये प्राकृतिक भूगोल सुद्धा इन्क्लूड केला जातो। तर प्राकृतिक भूगोल हा वेगळा भाग आहे, जगाचा भूगोल हा वेगळा भाग आहे। हा मुद्दा इथे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात शेवटी जिओलॉजी किंवा भूगर्भशास्त्र। आता भूगर्भशास्त्र हा सिलेबस मध्ये कुठे दिलेला नाहीये, पण तुम्हाला जी भूगोलामध्ये खडक रचना विचारली जाते, भारताची खडक रचना असेल किंवा महाराष्ट्राची खडक रचना असेल, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला कोणत्या गटात दिसतात तर भूगर्भशास्त्र किंवा जिओलॉजी या गटामध्ये ते सगळे प्रश्न मोडतात। तर मी क्लासिफिकेशन काय केलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं। तर क्लासिफिकेशन काय काय आपलं खगोलशास्त्रीय भूगोल, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र हा सगळ्याचा सगळा भाग, फिजिकल जिओग्राफी किंवा प्राकृतिक भूगोल, त्यानंतर भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, मानव भूगोल, जगाचा भूगोल आणि भूगर्भशास्त्र। फाइन, आता प्रश्न बघूया मागच्या 6 वर्षांमध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत। तर सगळ्यात पहिले जर तुम्ही खगोलशास्त्रीय भूगोल बघितलात तर खगोलशास्त्रीय भूगोलावर जवळजवळ दरवर्षी एक प्रश्न आल्याचा आपल्याला दिसतोय। फाइन, हा सगळ्याच्या सगळा खगोलशास्त्रीय भूगोलाचा भाग जो आहे त्याला हार्डली तुम्हाला काही तास लागतील प्रिपेअर करायला। माझ्या एक्सपिरियन्स नुसार माझं त्याचे 1 किंवा 2 पेजेसचे नोट्स आहेत आणि त्या नोट्स मधनं तुमचा जवळजवळ
प्रत्येक वर्षी आलेला जो काही प्रश्न असेल तो प्रश्न या ठिकाणी सहजरित्या सोडवता येतो. त्यानंतर दुसरा घटक तुम्ही या ठिकाणी बघा, तो आहे भूरूपशास्त्र. जर भूरूपशास्त्रावर मी प्रश्न बघितलेत 18-19 मध्ये 3-4 च्या आसपास प्रश्न होते. त्यानंतर पुन्हा 21-22-23 जर मी अनालिसिस केलं तर 2 किंवा 1 प्रश्न आपल्याला भूरूपशास्त्रावर आढळतात. पुन्हा समोर जाऊया, हवामानशास्त्राची चर्चा करूया. 1 ते 2 प्रश्न दरवर्षी तुम्हाला हवामानशास्त्रावर दिसतात. सागरशास्त्र जर तुम्ही बघितलात तर सुरुवातीला तुम्हाला काही जास्त प्रश्न दिसतील सागरशास्त्रावर. मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला काही खूप विशेष प्रश्न या सागरशास्त्राच्या भागावर दिसत नाही. पण मग याचा अर्थ हा आहे का की हा भाग मुळीच अभ्यासायचा नाही? तर नाही, आपण याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. एक्झॅक्टली कोणता पार्ट याचा तुम्ही स्टडी केला पाहिजे तो सुद्धा मी तुम्हाला इथे क्लिअर करील. सगळ्यात महत्त्वाचा घटक तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भारताचा भूगोल. दरवर्षी 4 ते 5 प्रश्न तुम्हाला भारताच्या भूगोलावर आढळतात. फाईन. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावरही तुम्हाला 2 प्रश्नाच्या आसपास दरवर्षी आढळत आहेत. आणि शेवटी इथे तुम्ही बघू शकता मानवी भूगोल. मानवी भूगोलावर सुरुवातीला इतके प्रश्न नव्हते, 1 ते 2 प्रश्न होते. पण जर आपण 2023 ची चर्चा केली, 2023 मध्ये आपल्याला 3 च्या आसपास या ठिकाणी प्रश्न दिसत आहेत. जगाचा भूगोल सांगायचं झालं तर जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत, ते जगाचा भूगोल म्हणजे नेमके कोणते प्रश्न मी सांगतोय तो मुद्दा लक्षात घ्या. यामध्ये आपण चर्चा करतोय, जर समजा एखादा टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये एका कॉलम मध्ये दिलेले आहेत महत्त्वाच्या पर्वतरांगा, दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेले आहेत कोणत्या देशामध्ये किंवा जगाच्या कोणत्या भागामध्ये त्या पर्वतरांगा आढळतात. नदी प्रणालींवर अशा प्रकारचा जगाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही सरोवरांवर प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्यांना मी जगाच्या भूगोलामध्ये ठेवलाय. तर त्यावर ऍज सच आपल्याला खूप प्रश्न दिसत नाही, अधूनमधून कुठेतरी एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय. भूगर्भशास्त्र सांगायचं झालं तर ऑलरेडी काय आहे ते सांगितलं, 1 ते 2 प्रश्न तुम्हाला कधी कधी आढळतात. फाईन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट या ठिकाणी नोट करा. जर मी मागच्या 6 वर्षाच्या पेपर्सचं अनालिसिस केलं तर सर्वात जास्त प्रश्न मला कोणत्या घटकावर आढळतात? तर सर्वात जास्त प्रश्न मला आढळतात ते म्हणजे भारताचा भूगोल. आता भारताच्या भूगोलावर जर तुम्ही इथे प्रश्न बघितलेत, दरवर्षी प्रश्न आहे. जर टोटल मी क्वेश्चन्स बघितले 3 आणि 3, 6 आणि 4, 10 आणि 5, 15 आणि 4, 19 आणि 5, 24 प्रश्न आपल्याला मागच्या 6 वर्षांमध्ये भारताच्या भूगोलावर आढळतात. फाईन. आता भारताच्या भूगोला पाठोपाठ जर दुसरा महत्वाचा घटक सांगायचा झाला तर तो असणार आहे भूरूपशास्त्र. तुम्ही भूरूपशास्त्रावर पण बघितलं तर 4 आणि 3, 7, 4, 11 आणि 1, 12, जवळजवळ 12 प्रश्न तुम्हाला पूर्ण 6 वर्षांमध्ये आढळतील. सिमिलरली हवामानशास्त्रावर पण मग बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला आढळतात. एक महाराष्ट्राचा भूगोलाचा भाग आहे, कॉन्स्टंट प्रश्न 1-2 प्रश्न आहेत, तर जवळजवळ 12 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर सुद्धा तुम्हाला आढळतील. सो जर मला 2024च्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे भूगोल विषयातले काही सब टॉपिक्स काढायचे आहेत तर ते भूगोल विषयातले सब टॉपिक्स कोणकोणते असतील? त्यामध्ये सगळ्यात पहिले माझा फोकस असेल भारताच्या भूगोलावर. एंड टू एंड भारताचा भूगोल तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्यानंतर प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक भूगोलामध्येही भूरूपशास्त्र. फाईन. त्यानंतर हवामानशास्त्र. क्लिअर. सिमिलरली महाराष्ट्राचा भूगोल हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. तर मेजॉरिटी जे प्रश्न तुमचे पेपरमध्ये तुम्हाला आढळतील कोणत्याही प्रिलिम्स मध्ये ते टिपिकली याच टॉपिक्स मध्ये तुम्हाला दिलेले आढळतील. या व्यतिरिक्त बाकीचे सर्व जे टॉपिक्स आहेत त्या सगळ्या टॉपिकवर एक एक प्रश्न आहे. मग तयारी करताना नेमका इथे काय फरक असेल, तिथे काय करावं, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. तर आता एक एक करून प्रत्येक विषयामध्ये कोणत्या मुद्द्यांवर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात आणि काय महत्वाचे मुद्दे ठरतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जर मला भारताच्या भूगोलाची तयारी करायची आहे तर भारताच्या भूगोलामध्ये एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे भारताची प्राकृतिक रचना. दुसरा एक अत्यंत महत्वाचा घटक लक्षात घ्या भारताच्या भूगोलामध्ये, तो म्हणजे भारताची नदी प्रणाली. तिसरा अत्यंत महत्वाचा घटक असेल तो म्हणजे भारताचे हवामान. जर तुम्ही मागच्या 6 वर्षांचे प्रश्न बघितलेत तर प्रामुख्याने तुम्हाला या 3 घटकांवर सर्वाधिक प्रश्न विचारले गेल्याचे दिसतात. याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न विचारले गेले तर कुठेतरी भारतीय वनांवर, भारताच्या खनिज संपत्तीवर 1-2 प्रश्न तुम्हाला आढळतील. बट भारताच्या भूगोलामध्ये मेजॉरिटी फोकस कुठे असला पाहिजे? भारताची प्राकृतिक रचना, नदी प्रणाली आणि हवामान. आता याचा अर्थ हा आहे का की एवढाच भाग करायचा नाही, संपूर्ण भारताचा भूगोल तुम्हाला करायचा आहे. पण रिव्हिजन करताना किंवा तयारी करताना सुद्धा एक जास्त लक्ष, एक चांगलं अटेन्शन तुम्हाला या पर्टिक्युलर टॉपिक्सवर देणे अपेक्षित आहे. फाईन.
त्यानंतर भारताच्या भूगोलानंतर दुसरा आपण महत्वाचा टॉपिक सांगितला होता तो म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी, भूरूपशास्त्र. जर भूरूपशास्त्रातले अत्यंत महत्वाचे घटक सांगायचे झाले तर हा भूरूपांचा जो भाग आहे तो मी खूप चांगल्याने प्रिपेअर करेल. ज्या ज्या प्रकारची भूरूप आपल्याला आढळतात त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये कुठे कुठे ती भूरूप आढळतात, ही सगळी माहिती मला माहिती असणे अपेक्षित आहे. आणि त्यावरच फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात. आणि जेव्हा ते फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात ॲक्युरेसी खूप जास्त लागते. सो भूरूपशास्त्रांमध्ये प्रश्नांचं व्हेरिएशन तुम्हाला खूप आढळत नाही. टिपिकल भूरूप आहेत त्यांच्यावरच प्रश्न तुम्हाला विचारल्याचे आढळतात. पण मग त्या ठिकाणी महत्वाचं काय असतं तर त्या ठिकाणी महत्वाचं आहे की ॲक्युरेटली तुम्हाला ती भूरूप आढळली पाहिजे. जर एकंदरीत तुम्ही पूर्ण भूरूपशास्त्रामध्ये भूरूपांची संख्या बघितली तर ते 70 ते 80 च्या आसपास भूरूप तुम्हाला आढळतील. तर निश्चितच 70 ते 80 भूरूप तुम्हाला लक्षात राहणे शक्य नाहीये, तुम्ही पाठ करू शकत नाही. मग काय करायचं तर भूरूपशास्त्राची ही जी काही भूरूपांच्या निर्मितीची प्रक्रिया आहे ती निर्मितीची प्रक्रिया एकदा समजून घ्या. एकदा ती निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली तर सहजरित्या तुम्हाला ती भूरूपांची जी काही नावं आहेत, भूरूपांचा जो काही प्रकार आहे तो सगळ्याचा सगळा प्रकार या ठिकाणी लक्षात राहतो. फाईन. तर भूरूपशास्त्र महत्वाचा घटक आहे. त्यातही महत्वाचा घटक म्हणजे भूरूप, निर्मितीची प्रक्रिया, हे सगळं एकदा बघितलं तर बऱ्यापैकी तुमचा होल्ड जो आहे भूरूपशास्त्रावर क्रिएट होईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलावर घेऊया. महाराष्ट्राचा भूगोल जर सांगायचा झाला तर यामध्ये सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन जे भारताच्या भूगोलावर तुम्हाला प्रश्न दिसतील, प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, हवामान, आणि त्या पलीकडे प्रश्न गेलात तर खूप प्रश्न येईल मृदेच्या संदर्भात किंवा वनांच्या संदर्भात आणि खनिजांच्या संदर्भात. सो हे 4 किंवा 5 टॉपिक तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये खूप चांगल्याने आले पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व विषयांची सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. पण अगेन रिव्हिजन करत असताना माझा मेजर फोकस कुठे असला पाहिजे तर हे जे काही मी टॉपिक सांगितले त्याच्यावर माझा फोकस असणार आहे. फर्दर प्राकृतिक भूगोलातला एक हवामानशास्त्र म्हणून घटक अत्यंत महत्वाचा आहे. या हवामानशास्त्राच्या घटकातले जर तुम्ही प्रश्न बघितले तर हे सर्वच्या सर्व संकल्पनांवर आधारित प्रश्न आहेत. जितकेही बेसिक कन्सेप्ट आहेत हवामानशास्त्रातल्या त्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. टिपिकल प्रश्न जर तुम्ही हवामानशास्त्राचे बघितले तर वारे हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. हवामानाचा प्रकार हा दुसरा महत्वाचा घटक आहे. मान्सून सारख्या ज्या घटना आहेत हा तिसरा अत्यंत महत्वाचा घटक तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. फाईन. तर हे 3-4 घटक जे आहेत हवामानशास्त्राचे यांच्यावर जर तुमचा होल्ड चांगला असला तर सहजरित्या तुम्हाला हवामानशास्त्राचे प्रश्न सोडवता येतील. पण याची तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचं काय, संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तरच हवामानाचा प्रश्न सोडवता येतो. अदरवाईज इतक्या गोष्टी पाठ करणं शक्य नाही. हवामानाचे प्रकार लक्षात घ्या. हवामानाचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकतात. कोपेनची स्कीम वेगळी आहे, ट्रेवार्थाची स्कीम वेगळी आहे, आणि मग त्यामध्ये तुम्ही प्रत्येक स्कीम जर पाठ करत गेलात तर निश्चितच तुम्हाला गोष्टी एक्झाम हॉलमध्ये आठवणार नाही आणि त्या प्रेशरमध्ये गोष्टी आठवत नाहीत. तुमचा सुद्धा अनुभव असेल. म्हणून संकल्पना एकदा जर स्पष्ट असल्या तर गोष्टी तुमच्यासाठी सोपी होतील. फाईन. तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर या हवामानशास्त्राच्या भागामध्ये तुम्हाला फोकस देणे अत्यंत महत्वाचे आहे. पुढे सागरशास्त्र, ओशनोग्राफी. आता हा जो ओशनोग्राफीचा भाग आहे, ओशनोग्राफीमध्ये मुद्दा लक्षात घ्या, प्रश्न कशावर विचारले जातात. खूप व्हराईट प्रश्न नाहीये ओशनोग्राफीमध्ये. ओशनोग्राफीचा एक टिपिकल प्रश्न असेल सागर प्रवाहांवर. सागर प्रवाह 2 पद्धतीने केले जाऊ शकतात. एकतर समजून घ्या. एकदा तुम्हाला सागर प्रवाहांचा कॉन्सेप्ट समजला तर तुम्हाला गोष्टी सोप्या जातील. पाठ करायची गरज नाहीये, फक्त मे बी नावं पाठ करावं लागतील. समजा इतका वेळ तुम्ही देऊ शकत नाही ज्यामध्ये तुम्ही सागर प्रवाह समजायला तुम्हाला डिफिकल्टी जाते, तर मग त्यावेळेस काही महत्वाचे सागर प्रवाह आहेत तेवढे जसे आम्ही सांगू तसे पाठ करा. शीत प्रवाह कोणते, उष्ण प्रवाह कोणते, कोणत्या भागातले प्रवाह जास्त महत्वाचे आहे, काय घडामोडी या सागरी प्रवाहांमधनं घडतात, एवढं सगळं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा बऱ्यापैकी सागरशास्त्रातले प्रश्न तुमचे सुटतील. वारंवार तुम्ही प्रश्नांचं स्वरूप बघितलं तर जवळजवळ सारखं स्वरूप तुम्हाला या सागरशास्त्रांच्या प्रश्नांवर दिसतं. सागरी प्रवाह त्याच्याशी संबंधित ज्या काही घटना आहेत त्याच्यावरच तुम्हाला इथे प्रश्न दिसेल. फाईन. पलीकडे गेलो तर एक महत्वाचा भाग आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये पेपरमध्ये दिसतोय, मानव भूगोल किंवा ह्युमन जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो. जर मी काही सुरुवातीचे पेपर्स बघितले तर भूगोलामध्ये थेरॉटिकल पार्ट आहे,
काही विचारवंत आहेत त्यांच्यावर प्रश्न सुरुवातीला विचारली गेली, काही फॅक्च्युअलच प्रश्न होती ती, त्याच्यामध्ये खूप जास्त व्हेरिएशन सुद्धा आपल्याला आढळत नाही. पण 2023 मध्ये एक आमूलाग्र बदल मला या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये दिसून आला. रादर 2023 मध्ये मला पूर्णच्या पूर्ण भूगोल विषयाचे प्रश्न जे आहेत त्यांच्यामध्येच बदल दिसून आला. तर ते आपण डिस्कस करू की एक्झॅक्टली 2023 मध्ये बदल कोणता झाला, काय झाला आणि त्यानुसार आपली तयारी नेमकी कशी असली पाहिजे. हे तीनही घटक तेव्हा मी सांगेल. तर तिथे मानव भूगोलामध्ये काय नेमकं चेंज झालाय ते मी तिथे सांगतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आणि मग तुम्हाला तयारी करायला तिथे सोपं जाईल. वर्ल्ड जिओग्राफी जर असेल, जगाचा भूगोल, नद्या, पर्वतरांगा, पठार, सरोवर हे तुम्हाला माहिती पाहिजे, टिप ऑफ टंग असले पाहिजे. त्याचे एक पेजचे नोट्स तुम्ही बनवलेत आणि सगळे पाठ केलेत तर मला वाटत नाही की त्याच्या पलीकडे कधी तुमचा प्रश्न जाईल आणि कधी तुमचा प्रश्न चुकेल. फाईन. आता 2 पॉइंट आपले उरलेत. एक ऍस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफी किंवा खगोलशास्त्रीय भूगोल आणि दुसरा भूगर्भशास्त्र आणि रादर त्याला आपण जिओलॉजी असं म्हणतोय. सो याच्यावर तुम्हाला डायरेक्ट सिलेबस मध्ये मेन्शनिंग दिसणार नाही, नाही ऍस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफीवर आहे नाही जिओलॉजीवर आहे. पण कुठेतरी तुम्हाला एक दोन प्रश्न दरवर्षी दिसतात. खूप कॅन्डिडेट्स प्रिपरेशन करत असताना याच्याकडे एवढं लक्ष देत नाही और यांच्याकडे एवढी ॲक्युरसी नसते की एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला तो प्रश्न खूप सहजरित्या सोडवता येईल. पण माझ्या मते हे दोनही घटक जरी नवीन वाटलेत, अनोळखी वाटलेत, तरीही अत्यंत सोपे आहेत, प्रिपरेशनसाठी सोपे आहेत. आणि एकदा मी जसं सांगेल त्या प्रकारे जर तुम्ही प्रिपेअर केलात तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये सुद्धा खूप चांगल्याने आठवतं. सगळ्यात पहिले जर ऍस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफी सांगितलं, पहिलेच मी सुरुवातीला सांगितलेलं की ऍस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफीचे हार्डली 1 किंवा 2 पेजेसचे तुमचे नोट्स असू शकतात. काही तासांचा तुम्हाला एफर्ट घ्यायचा आहे, तेवढ्या तासांमध्ये हे समजून घ्या की कोणकोणते सिद्धांत आहेत, कोणी ते सिद्धांत मांडले. जर पीवायक्यूचा अनालिसिस तुम्ही केलं तर तुम्हाला प्रश्न काय दिसतात. एका कॉलम मध्ये सिद्धांत दिलेला आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये कोणी तो सिद्धांत मांडलाय ते सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. एकदम इझी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि हार्डली तुमचे 2 किंवा 3 पेजेसच्या वर ते नोट्स कधी बनणार नाहीत. तर सुरुवातीला हे नोट्स बनवायचे, खूप चांगल्याने रट्टा मारायचा. आता ऑब्व्हियसली गोष्ट आहे की पूर्ण सिलेबस मध्ये काही गोष्ट पाठ करायच्या आहेत म्हणजे करायच्या आहेत, त्याला काही उपाय नाही, त्याला काही ट्रिक्स नसतात, ते काही समजत नाही. पण त्या पाठ केल्यात की सहजरित्या एक्झाम हॉलमध्ये आठवतात आणि तो तुमच्या हातचा मार्क आहे, तो सोडायचा नसतो. फाईन. सो हा एक पार्ट खूप लिमिटेड एफर्ट मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न्स आहेत. सिमिलरली भूगर्भ शास्त्र किंवा जिओलॉजीचा जो भाग आहे, खडक रचनेवरच प्रश्न आहेत. 1 किंवा 2 पेजेसचे खडक रचनेचे नोट्स बनतील. खडक रचना पाठ करायची, वर्षाला एक प्रश्न येतोच येतो. ठीक आहे. सो सहजरित्या तो प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. फाईन. तर हातचे मार्क इथे पण आहे, तिथे पण आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट माझ्या मध्ये या दोन्ही सेक्शन्स मध्ये खूप जास्त आहे. प्रोव्हाइडेड तुम्ही खूप जास्त पीएचडी करत बसलात तर मग त्याच्यामध्ये काही व्हायचं नाही. पण तुम्ही एकदम लिमिटेड स्कोप ठेवला, पीवायक्यूचं व्यवस्थित अनालिसिस केलं आणि त्यानुसार तुमचे 1 किंवा 2 पेजेसचे नोट्स बनवले तर सहजरित्या तुम्हाला प्रश्न इथे सोडवता येतो. ओके. सो आता एकंदरीत आपण काय काय हे प्रश्नांचं स्वरूप राहिलेलं आहे ते समजून घेतलं, कोणता विषय सगळ्यात जास्त विचारला गेलाय त्याची चर्चा केली. आता इथून पुढे जाऊया. हे जे काही सिलेबसचा अनालिसिस मी तुम्हाला किंवा पीवायक्यूचा अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं हे मागच्या 6 वर्षांचं होतं. जर मी 2018 ते 2022 हे काही प्रश्नपत्र बघितलेत तर मला एक थोडासा डिफरंट ट्रेंड आढळतो आणि 2023 मध्ये मला टिपिकली भूगोल आणि इकॉनॉमिक्स, त्यातही मी सायन्सचा कधी कधी उल्लेख करतो, पण मला भूगोल, इकॉनॉमिक्स या 2 विषयांमध्ये खूप प्रामुख्याने ट्रेंड चेंज झाल्याचा दिसून येतो. नेमका ट्रेंड काय चेंज झाला, का चेंज झाला हे सगळं आपण समजून घेऊ. तर बघा, सगळ्यात पहिला मुद्दा इथे लक्षात घ्या. 2023 पासूनची जी पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेमध्ये ऍग्रिकल्चरल सर्व्हिसेस, सिव्हिल सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस ह्या सगळ्याच्या सगळ्या एकत्र होतात. फाईन. पूर्वी ऍग्रीची प्री वेगळी व्हायची, फॉरेस्टची प्री वेगळी व्हायची, आपली राज्यसेवेची प्री वेगळी व्हायची. तिन्ही एकत्र झाल्यात आणि त्या अनुषंगाने कुठेतरी या पेपर पॅटर्न मध्ये प्रिलिम्स मध्ये काही विषय बदलणे अपेक्षित होते. रात्र क्लासरूम मध्ये मी खूप आधीपासून हे सांगत होतो की बघा, या 3 प्रिलिम्स एकत्र होत आहेत आणि जेव्हा 3 प्रिलिम्स एकत्र होत आहेत
तर निश्चितच प्रिलिम्सचं थोडंफार स्वरूप तरी का होईना बदलेल. मग तो बदल सर्वात जास्त कुठे असू शकतो? आता बघा, ऍग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग ह्या टेक्निकल सर्व्हिसेस आहेत आणि त्या टेक्निकल सर्व्हिसेस आहेत तर तिथे खूप जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन्सला महत्व नाहीये. आणि म्हणून मग जेव्हा आपण बदल त्या ठिकाणी बघतोय तर बदल कुठे होऊ शकत होता? ज्या ज्या ठिकाणी आपण कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स विचारू शकत होतो त्याच विषयांमध्ये बदल होऊ शकत होता. आणि म्हणून तुम्ही 2023 मध्ये भूगोलाचे जे काही प्रश्न आहे ते कन्सेप्च्युअल असल्याचे बघताय. सिमिलरली इकॉनॉमिक्स मध्ये कन्सेप्च्युअल प्रश्न किंवा थेरीज जे आहे थेरीज विचारल्या गेल्या. सायन्स मध्ये पण तुम्हाला थोडासा टफनेस जो आहे तो वाढल्याचं दिसतं. तर त्या बदलाचं कारण कुठेतरी हे असावं असं आमचं मत आहे. फाईन. पण ऑलरेडी आपल्याला एक जाणीव होती की तिन्ही प्रिलिम्स एकत्र होत आहेत तर कुठेतरी अशाच प्रकारचा बदल असेल. आणि आपण क्लासरूम मध्ये सुद्धा तयारी मागच्या वर्षी हीच केलेली की कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर आपण भूगोलामध्ये जास्त फोकस दिलेला. आणि सिमिलरली मग यावर्षी सुद्धा आपण एन्श्युअर करूया की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याला राहते. कारण की तुम्ही बुक्स जर वाचलात त्या बुक्स मधनं तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इतकी येत नाही. जितकीही प्रिलिम्सचे बुक्स तुम्हाला मार्केटमध्ये सापडतील त्यांचा मेजर फोकस तुम्हाला हाच दिसतो की तिथे फॅक्ट्स दिलेले आहेत, रांगेत फॅक्ट्स दिलेले आहेत, टेबल्स आहेत, खूप सारे टेबल्स आहेत. फॅक्ट सुद्धा कळत नाहीयेत, टेबलमध्ये काय दिलेलं आहे ते सुद्धा कळत नाही. आणि जर 2023चा प्रश्न बघितला तर मग 23 मध्ये प्रश्न आहेत कन्सेप्ट बेस्ड. तर तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाहीये, तुम्हाला हे प्रश्न सोडवता येणार नाहीत. समजा तुम्हाला ओळखीचा जरी प्रश्न वाटतोय तरी सुद्धा एक्झॅक्ट आन्सर मग काय आहे ते तुम्हाला लक्षात येत नाहीये एक्झाम हॉलमध्ये आणि मग कुठेतरी तो तुमच्या हातचा प्रश्न जो आहे तो सुटून जातोय. फाईन. सो बदल का झाला ते सांगितलं, बदल काय झाला आहे ते सांगितलं, कोणत्या विषयांमध्ये बदल झाला त्याची सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केली. एकदा मी तुम्हाला अजून थोडंसं मायक्रो अनालिसिस सांगतो की प्रश्न कुठे कुठे बदललेत किंवा काय काय अनपेक्षित होतं 2023 मध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न बघा 2023 मध्ये मी इथे तुम्हाला दाखवते कापूस यावर प्रश्न तुम्हाला दिसतोय. कापसाचे सुती वस्त्र उद्योग जे आहेत, जस्ट अ मिनिट, सुती कापड उद्योगांवर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सरप्राइझिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात प्रश्न कशावर आहे? सुती कापड उद्योगाच्या स्थानिकीकरणावर. ठीक आहे. लोकेशन तुम्हाला अनालाइज करायचं आहे, कोणतं लोकेशन का असेल अशा प्रकारचा तुम्हाला हा प्रश्न दिसतोय. तर हा प्रश्न कुठनं आला? हा प्रश्न मानवी भूगोलाचा आहे. फाईन. मानवी भूगोलाचाही एक पॉइंट आहे, त्याला म्हटलं जातं आर्थिक भूगोल. आणि आर्थिक भूगोलामध्ये एक सिद्धांत आहे तो म्हणजे वेबरचा इंडस्ट्रियल लोकेशन सिद्धांत किंवा उद्योगांच्या स्थानिकीकरणाचा सिद्धांत त्याला म्हटलं जातं. वेबर्स थिअरी ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन किंवा वेबरचा उद्योगांच्या स्थानिकीकरणाचा सिद्धांत. आता हा सिद्धांत तुम्हाला शोधून सापडणार नाही. जर तुम्ही स्टँडर्ड बुक्स वाचली, जे काही बुक्स अवेलेबल आहेत तिथे तुम्हाला सापडणार नाही. जर तुम्ही काही आतापर्यंत काही तुमची एज्युकेशन असेल, जे काही एमपीएससी साठी तुम्ही जिओग्राफी प्रिपेअर केलाय तिथे पण तुम्हाला मोस्टली फॅक्च्युअलच गोष्टी सापडतील. आपण काय करतो जेव्हाही कुठला मुद्दा क्लासमध्ये डिस्कस करतोय तर तो नुसता फॅक्ट आपण डिस्कस करत नाहीये. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं. फाईन. सो जसं या ठिकाणी लास्ट टाइम मी कापूस उद्योग भारतामध्ये कुठे कुठे आढळतो ही चर्चा ज्या वेळेस केली त्यावेळेस आवर्जून आपण चर्चा केली होती की हे आर्थिक भूगोलाचे मुद्दे काय आहेत, वेबरचा सिद्धांत नेमका काय आहे. 5 मिनिटाचं डिस्कशन मला आठवतं आणि त्या 5 मिनिटाच्या डिस्कशन मधनं कुठनं तरी मग हा प्रश्न असेल किंवा आणखी एक वेबरचा एक प्रश्न तुम्हाला दिसतोय, असे प्रश्न टॅकल झाले. सो अप्रोच काय असला पाहिजे हे मी का सांगतोय की मी शिकवताना काय केलं होतं हे मी सांगतो याच्यासाठी आहे की तुमचा सुद्धा शिकताना अभ्यास करताना नेमका अप्रोच काय असला पाहिजे. नुसते फॅक्ट पाठ करत बसू नका. जर तुम्हाला उद्योगांचे स्थानिकीकरण दिसते किंवा उद्योगाची स्थानं तुम्ही बघताय तर ती उद्योगांची स्थानं नेमकी का त्याच ठिकाणी आहेत. जर वाहन उद्योग आपण पुण्यामध्ये बघतोय तर पुण्यामध्येच का आहेत याचं काहीतरी कारण आहे, ते कारण शोधा, अनालाइज करा. फाईन. सिमिलरली अजून एक प्रश्न येऊ शकतो रिफायनरीजवर. तुम्ही भारतामध्ये जर रिफायनरीजचं एक स्थान बघितलं तर तुम्हाला टिपिकल लोकेशन सापडतील ज्या ठिकाणी भारतामध्ये तेल शुद्धीकरण कारखाने किंवा रिफायनरीज आढळतात. मग नेमका तेल शुद्धीकरण कारखाना तिथेच का आहे? जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण कोकणात तेल शुद्धीकरण कारखाना होऊ घातलाय, कोकणच का, विदर्भ किंवा मराठवाडा का नाही? हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येतील की तेल शुद्धीकरण कारखाना जर कुठे स्थापित करायचा असेल
तर त्याचं नेमकं लोकेशन काय असलं पाहिजे. फाईन. तर तशा जेव्हा तुम्ही तयारी करतात तेव्हाच तुमच्या अशा प्रकारचे प्रश्न जे असतील ते प्रश्न सहजरित्या सोडवता येतील. देन हा अगेन खूप सूक्ष्म तुम्हाला ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. मायक्रो ऑब्झर्वेशनचा प्रश्न होता. ठीक आहे. हा जो मायक्रो ऑब्झर्वेशनचा प्रश्न आहे, नकाशा वाचन जेव्हा आपण क्लासरूम मध्ये करतो तेव्हा आपण ही चर्चा करतो की एक्झॅक्टली नकाशा वाचन करत असताना कोणता भाग नेमका काय सुचवतोय. जर नकाशावर तुम्हाला हिरवा भाग दिसतोय तर अर्थ काय, पिवळा भाग दिसतोय तर अर्थ काय, ब्राऊन कलर दिसतोय तर अर्थ काय. फाईन. आणि हे तुम्हाला कुठेतरी स्टेट बोर्ड मध्ये पण दिसेल. पण स्टेट बोर्ड वाचत असताना आपण इतकं मायक्रो ऑब्झर्वेशन करतो का, किंवा नकाशा बघताना एवढं मायक्रो लेवलला ऑब्झर्व करतो का की नेमका कलर कोणत्या भागाचा काय. फाईन. तर मायक्रो ऑब्झर्वेशन सुद्धा तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणजे पहिला पार्ट मी सांगितला होता की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग प्रत्येकच गोष्टीची असली पाहिजे. दुसरा भाग आता 2023 मध्ये आपल्याला हा दिसून येतो की थोडंफार मायक्रो ऑब्झर्वेशन पण करता आलं पाहिजे आणि थोडीशी क्युरिओसिटी असली पाहिजे गोष्टी जाणून घेण्याची. पुन्हा आता हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. असे बेसिक क्वेश्चन्स चुकायला नकोत. स्टेट बोर्ड मध्ये किंवा कोणत्याही स्टँडर्ड रेफरन्स मध्ये तुम्हाला असे बेसिक्स दिसून येतील. फक्त आता मग एक्झाम हॉलमध्ये या प्रश्नांमध्ये चूक होते. एक्झाम हॉलमध्ये नेमकं कळतच नाही की विचारलं काय. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फाईन. विचारलाय उन्हाळी अयन दिन, राईट, समर सोल्स्टाईस. पण एक्झाम हॉलमध्ये होतं काय की तुम्हाला आठवतच नाही की हे समर सोल्स्टाईस म्हणजे नेमकं काय. तुम्ही विंटर सोल्स्टाईस, समर सोल्स्टाईस, इक्विनॉक्स, ठीक आहे, विषुवदिन आणि अयनान सगळंच्या सगळं कन्फ्युजन होतं. आणि सगळं कन्फ्युजन झालं की मग यातनं पण तुम्हाला काही आउटपुट काढता येत नाही. तर एक्झाम हॉलची प्रिपेअर्डनेस काय किंवा एक्झाम हॉलमध्ये काय टेम्परामेंट असलं पाहिजे ते सुद्धा आपल्याला या प्रश्नांमधनं रिफ्लेक्ट होत आहे. नेक्स्ट कन्सेप्ट. अगेन क्लायमेटोलॉजीचा प्रश्न होता लास्ट इयर, आणि ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांनाच हा प्रश्न सहजरित्या सोडवता येईल. अदरवाईज प्रश्न सोडवता येणार नाही. ठीक आहे. वारंवार मी क्लासमध्ये सांगताना भूमध्य सागरी प्रदेशाचे हवामान याच्यावर खूप एम्फसिस करतो. डिस्क्रिप्टिव्ह असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. याच्यावर 10 प्रश्न विचारता येतात. जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सेट करायचे झाले तर 10 प्रश्न सहजरित्या याच्यावर विचारता येतात. अजून पुढे समजा काही व्हेरिएशन व्हायचं राहिलं भूमध्य सागरी प्रदेशांच्या प्रश्नांवर, एक व्हेरिएशन होऊ शकतं की कोपेनच्या हवामानाच्या वर्गीकरणामध्ये नेमका हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर. तर अशा प्रकारे आता जे काही प्रश्न विचारले तर पुढे त्याच्यावरनं काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचं सुद्धा अनालिसिस तुम्हाला इथे करायचं आहे. फर्दर या ठिकाणी सागरी गर्तांचा प्रश्न विचारलेला आहे. प्राकृतिक भूगोल, आता अनेकांनी याला याच्यामध्ये मोडलेला आहे, सागरशास्त्रामध्ये हा पर्टिक्युलर क्वेश्चन ठेवलेला आहे. पण माझ्या मते हा प्रश्न भूरूपशास्त्राचा आहे. प्लेट टेक्टॉनिक्सचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, अभिसरण भूपट्टांची जेव्हा आपण चर्चा करतोय त्यामध्ये काही विशिष्ट प्रदेश निर्माण होताना दिसतात, ते असतील सागरी गर्ता. जेव्हा सागरी भूपट्टांचं अभिसरण होतं, सागरी भूपट्टांचं अभिसरण होऊन एक भाग तयार होईल, तो म्हणजे सागरी गर्ता. आणि हे जे सागरी गर्ता आहेत या ठिकाणी विचारलेलं आहे की पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागांमध्ये हे का जास्त आढळतात, राईट. सो तिथे कुठेतरी तुम्हाला प्लेट्स माहिती पाहिजे, प्लेट टेक्टॉनिक कसं वर्क करतं ते माहिती पाहिजे. अगेन कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्वाची होती. नेक्स्ट मान्सूनची माघार. क्लायमेटोलॉजीवर प्रश्न जातोय. तुम्ही हवामानशास्त्रातनं हा प्रश्न घ्या किंवा भारताच्या भूगोलामध्ये हा प्रश्न म्हणा, पण टिपिकली प्रश्न हा अगेन कन्सेप्ट बेस्डच आहे. फर्दर पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चून खडक, जिप्सम, खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. फाईन. आता हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये अगेन याचं उत्तर सापडत नाही. ओके. आणि क्लासमध्ये आपण डिस्कस करत असताना एक मुद्दा डिस्कस करतो. अरबी समुद्राचे अधोगमन त्याला म्हटलं जातं किंवा अरबी समुद्राची पीछेहाट हा एक मुद्दा आपण चर्चा करतो. आणि त्या अनुषंगाने मग आपण हे समजून घेतो की हे राजस्थानचे वगैरे जे काही भाग होते हे भाग कधीतरी समुद्राच्या खाली होते. आता याचे एक लॉजिक पुन्हा तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल. संसाधनांची ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता, संसाधनांमध्ये जेव्हा आपण पेट्रोलियम किंवा नैसर्गिक वायू यासारख्या संसाधनांची चर्चा करतो तर अनेकांनी फक्त आणि फक्त हे पाठ केलंय की भारतामध्ये किंवा जगामध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नेमकं कुठे आढळतं. आता जेव्हा आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप करतोय तर ती डेव्हलपमेंट कशी असली पाहिजे, तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की कुठलाही खनिज संसाधन
जर निर्माण होतोय किंवा एखादा खनिज संसाधन एखाद्या ठिकाणी आढळतंय तर त्याचं नेमकं कारण काय आहे. फाईन. एक सिंपल 2-3 उदाहरणं देतो. जसं आपण पेट्रोलियमची चर्चा करतोय, पेट्रोलियम तुम्हाला प्रामुख्याने सागरी भागात आढळतात, म्हणजेच किनारपट्टीला लागून असलेले जे सागरी भाग आहेत तिथे आढळतात, किंवा भारतामध्ये सांगायचं झालं तर राजस्थान, कुठेतरी आसाम, अरुणाचलचा काही भाग, या सगळ्या भागांमध्ये तुम्हाला ते आढळतात. मग हेच भाग का? तर जर तुम्ही पेट्रोलियमची उत्पत्ती बघितली तर कुठेतरी तुम्हाला पेट्रोलियम मध्ये उत्पत्ती आढळते की सागरी भागांमध्येच ही पेट्रोलियमची उत्पत्ती होते. फाईन. आणि म्हणून हे सर्वच्या सर्व प्रदेश कुठेतरी तुम्हाला हे सांगतात की या भागात कधीतरी समुद्र होता. जर अशा प्रकारे तुम्ही गोष्टी कनेक्ट करत गेलात, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वाढवत गेलात, कारण शोधत गेलात, तर पाठ करायची गरज राहत नाही, गोष्टी सहजरित्या लक्षात राहतात आणि एक्झाम हॉलमध्ये ॲक्युरसी वाढते. कारण की या ठिकाणी मुद्दा काय आहे, इतके फॅक्ट तुम्हाला माहिती असणं शक्य नाही, पण जर तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल तर कुठेतरी तुम्ही हा प्रश्न, अशा प्रकारचा प्रश्न सहजरित्या सोडवू शकता. अगेन एक उदाहरण देतो, खनिजांचं उदाहरण देतो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही खनिजांचं वितरण बघितलं, तुम्हाला प्रामुख्याने खनिजांचं वितरण कुठे आढळतं? एक तर कोकणाचा दक्षिणेकडील भाग असेल किंवा विदर्भाचा भाग असेल, त्यातही विदर्भाचा पूर्वेकडील भाग, संपूर्ण दख्खनच्या पठारावर, महाराष्ट्र पठार ज्याला आपण म्हणतो, कुठेही तुम्हाला खनिज मुबलक प्रमाणात आढळत नाही. त्याचं कारण अत्यंत इंटरेस्टिंग कारण आहे, बसाल्टचा थिक लेअर आहे, आणि तो बसाल्टचा थिक लेअर असल्या कारणाने तुम्हाला इकडे तिकडे कुठेही खोदकाम करता येत नाही. तुम्हाला माहितीच नाही की बसाल्ट खोदल्यानंतर आतमध्ये काय. फाईन. कारण की थिक एक दगडाचा थर आहे, पण हाच थर तुम्हाला पूर्वेकडील भागांमध्ये आढळत नाही किंवा कोकणात आढळत नाही. आणि म्हणून मग विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्ये तुम्हाला लोह खनिज पण आढळतं, कोळशाचे साठे पण आढळतात, चुनखडक पण आढळतो. सिमिलरली तुम्ही कोकणात गेलात, बॉक्साईट आढळतं, लोह खनिज आढळतं. फाईन. सो कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जर डेव्हलप करत गेलात, प्रत्येक फॅक्ट मागे काहीतरी कन्सेप्ट आहे, अशी जर तुम्ही तयारी करत गेलात तर तुम्हाला गोष्टी सहज लक्षात राहतील. आता महाराष्ट्राच्या भूगोलामधला हा टिपिकल प्रश्न आहे, म्हणजे अशा प्रश्न चुकवणे सुद्धा अपेक्षित नाहीये. या प्रश्नांची तयारी एकदम बेसिक रेफरन्स मटेरियल जर तुम्ही वापरला, त्यातनं सुद्धा तुम्हाला ही तयारी करता येते. आणि हा अगेन याच्या मागे पण एक कन्सेप्ट आहे, रिफ्ट व्हॅलीचा कन्सेप्ट आहे. तुम्ही विंध्य पर्वतांपासून सुरू करा, तुम्हाला गट पर्वत आणि खचदरी याचा एक क्रमच आढळतो. विंध्य पर्वत, नर्मदा, त्यानंतर सातपुडाच्या रांगा, तापी नदी, सो ऑन अँड सो फोर्थ. तर दख्खनचा पठार किंवा भारताचा द्वीपकल्पीय पठार जो आहे, या द्वीपकल्पीय पठारावर रांगेत आपल्याला गट पर्वत आणि खचदरी निर्माण झाल्याचं दिसतंय. त्याचं पण एक अगेन आपण क्लासरूम डिस्कशन मध्ये चर्चा करू की ही कशा प्रकारे निर्मिती झालेली आहे. तर हा क्रमच आहे, संपूर्ण भारतात आढळतो. त्याचाच भाग महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला आढळेल की कशा प्रकारे एक पर्वतरांग, नद्यांची खोरी, पर्वतरांग, नद्यांची खोरी एक अनुक्रमे दिसतंय. फर्दर हा एक प्रश्न होता महाराष्ट्राच्या भूगोलामधनं. आता कॉम्बिनेशन जर तुम्ही बघितलं तर नुसतं महाराष्ट्राच्या भूगोलावर फॅक्च्युअल प्रश्न नाहीये. अगेन तुम्हाला कॉन्सेप्टवर घेऊन चाललंय की नदीचे खनन कार्य, राईट, जे आपण भूरूपशास्त्रामध्ये डिस्कस करतो, आणि मग सह्याद्रीच्या भागांमध्ये होणारे नदीचे खनन कार्य, या दोन मुद्द्यांचं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारल्याचा दिसत आहे. तर मग यातनं मला अजून एक मुद्दा कळतो की येणाऱ्या दिवसांमध्ये जर महाराष्ट्राचा भूगोल किंवा भारताचा भूगोल असा प्रश्न येतोय तर होऊ शकतं की जो महाराष्ट्रासंबंधी किंवा भारतासंबंधी मुद्दा आहे याला क्लब केला जाईल कशासोबत, जे भूगोलाचे मूलतत्व आहेत, भूरूपशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, या सगळ्यांसोबत क्लब करून अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर अंडरस्टँडिंग हवी होती, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग एक्सपेक्टेड होती या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये. पण इथनं मला अजून एक बोध होतोय की पुढच्या वेळेस जर मला तयारी करायची आहे तर मला पूर्ण सिलेबसमध्ये इंटरलिंकेजेस डेव्हलप करायचे आहेत. फाईन. म्हणजे सिलेबस लिंक करता आलं पाहिजे. आणि ऍक्च्युली आपण आपल्या क्लासमध्ये तयारी सुद्धा तशीच करतो. ठीक आहे, नुसते फॅक्ट्स मी सांगत नाहीत, प्रत्येक गोष्टी मागे जे जे काही कारण असतील ती सगळीची सगळी कारण आपण उखडून काढतो आणि प्रत्येक गोष्ट कुठे सिलेबसला जाऊन लिंक होते त्याची आपण सविस्तर चर्चा करतो. फर्दर या ठिकाणी गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेमध्ये कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण का वाढते? ठीक आहे, सिंपल. सध्याच्या सीझन मध्ये तुम्ही बघितलं चेन्नई किंवा भारताचा दक्षिणेकडील भाग आहे, पाऊस चाललाय. फाईन. तर कशा प्रकारे नैऋत्य मोसमी वारे काम करतात, ईशान्य मोसमी वारे कसे काम करतात, कोणता भाग असेल ईशान्य मोसमी वाऱ्यांकारण जिथे पाऊस पडतो, असे अनेक मुद्दे तुम्हाला या ठिकाणी चर्चेत सापडतील. त्यातनं तेवढी क्लॅरिटी असेल तर सहजरित्या हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. अगेन वेबरचा प्रश्न मी मगाशीच सांगितलं, कापूस उद्योगाची ज्यावेळेस आपण चर्चा केली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की वेबरवर प्रश्न होता.
हे प्रश्न तुम्हाला कुठेच सापडणार नाही, पण आपण क्लासरूम मध्ये ऑलरेडी हे डिस्कस करत आलेलो आहे. हे आपल्यासाठी नवीन नाहीये. फाईन. तर कुठेतरी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगनी सगळ्या गोष्टी जेव्हा करतो तर या ज्या थिअरीज आहेत जिओग्राफीच्या, त्या जिओग्राफीच्या थिअरीपर्यंत आपण जातोय. आता इथूनच मला जर अजून थिअरीज सांगायचे झाले की जिओग्राफीच्या आणखी काय थिअरीज विचारले जाऊ शकतात. जेव्हा आपण लोकसंख्येची चर्चा करतो तर लोकसंख्येचे अनेक सिद्धांत आहेत, तर ते लोकसंख्येचे सिद्धांत विचारले जाऊ शकतात. फाईन. तर त्याची सुद्धा आपल्याला तयारी करून ठेवायची या ठिकाणी लक्षात ठेवा. हा एक बेसिक प्रश्न आहे. अगेन मी मायक्रो ऑब्झर्वेशनची मगाशी चर्चा केली. मला या 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक मुद्दा दिसला की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ज्याची आहे त्याला प्रश्न सोडवता आले, ज्याला मायक्रो ऑब्झर्वेशन करता आलं त्याला सुद्धा प्रश्न सोडवता आलेत. असा जर प्रश्न असेल तर हा मायक्रो ऑब्झर्वेशनचा प्रश्न आहे. अनेकांनी याच्यामध्ये गफलत केली, पण सहजरित्या तुम्ही एक मायक्रो ऑब्झर्वेशन केलात. आता हे स्टेट बोर्ड मध्ये पण आहेत, कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हा मुद्दा सापडतो. पण अगेन दोन गोष्टी, मायक्रो ऑब्झर्वेशन आणि एक्झाम हॉलचा टेम्परामेंट. एक्झाम हॉलमध्ये टेम्परामेंट आहे, गोष्टी सुटतील. एक्झाम हॉलमध्ये टेम्परामेंट नाहीये, तुम्हाला गोष्टी कठीण जातील. येत असणारी गोष्ट तुम्ही चुकवून येणार. ठीक आहे. सो फायनली या ठिकाणी एक वस्त्यांवर प्रश्न आहे. सरप्राइझिंग प्रश्न आहे थोडा. जनरली मेन्स मध्ये वगैरे असे प्रश्न विचारले जातात, पण प्रिलिम्सला हा प्रश्न विचारला गेला तर मग इथनं आपल्याला अजून एक मुद्दा कळतोय की जो मानवी भूगोलाचा भाग आहे, जो हार्डलीच काही पुस्तकांमध्ये व्यवस्थितरित्या क्लॅरिटीने दिलेला आहे, तो भाग इथून पुढे आपल्याला चांगल्याने तयार करायचा. तर आपण प्रॉपरली मानवी भूगोल जो काही असेल त्याचे टॉपिक समजून घेऊ की काय काय आणखी टॉपिक विचारले जाऊ शकतात. यातनं एक अंदाज येतोय की मानवी भूगोलावरचा फोकस वाढणार आहे. ठीक आहे. आणि मग ते जे काही टॉपिक असेल तो टॉपिक्स आपण खूप व्यवस्थितरित्या प्रिपेअर करूया. सोपे सोपे टॉपिक्स आहेत, खूप वेळ लागणार नाही, पण खूप जास्त मार्क त्यातनं तुम्हाला मिळू शकतात. फाईन. सो एकंदरीत पॅटर्न नेमकं काय चेंज झालाय आणि कशा प्रकारे कोणकोणत्या विषयांना आता महत्व येत आहे, हे सगळे मुद्दे आपल्याला 2023च्या क्वेश्चन पेपर मधनं कळतात. तर आपली जी तयारी असेल ती तयारी अशाच प्रकारे असेल की येणारे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण डील करू शकलो पाहिजे. ओके. सो हे मी काही विषयवार महत्वाचे टॉपिक दिलेले आहेत. ऑलरेडी मी हे सगळे मुद्दे तुम्हाला सांगितलेत. याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. ते सगळेच्या सगळे मुद्दे काय आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. फक्त एक सोर्स लक्षात घ्या. आता सोर्सेस तुम्हाला काय रेफर करायचे आहेत. सगळ्यात पहिले ज्ञानदीपच्या ज्या क्लास नोट्स आहेत, हा एक तुमचा रेफरन्स मटेरियलचा पॉइंट असेल. त्यानंतर क्लासचे जे काही पीडीएफ्स असतील, जे काही आपण क्लासमध्ये डिस्कस करतो त्याचे पीडीएफ्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो, त्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला जपून ठेवायच्या आहे. क्लासमध्ये जे डिस्कशन झालं ते सगळ्याच्या सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा, जेणेकरून तुमच्याजवळ रेडी रेफरन्स आहे. तर मेजरली जो काही टॉपिक आहे तो याच्यामध्ये कव्हर होईल. ठीक आहे. याच्या हार्डलीच काही एखाद दोन प्रश्न असतील ते कधीतरी याच्या बाहेर जातील, पण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जशी आपण डेव्हलप करतो त्यात सुद्धा सहजरित्या डील करता येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त काही स्टेट बोर्ड आहेत, ओल्ड स्टेट बोर्ड आहेत. वेळोवेळी मी सांगेल की कोणकोणत्या स्टेट बोर्ड मध्ये काय काय टॉपिक तुम्हाला रेफर करायचे आहे. न्यू स्टेट बोर्ड्स पण करायची आहेत, पण या ठिकाणी मी स्पेसिफिकली काही ओल्ड स्टेट बोर्ड सांगेल, ते सुद्धा एकदा रेफर करा. याच्या व्यतिरिक्त रेफरन्सला लागलं तर कोणतंही एक रेफरन्स मटेरियल तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. मी ते सौदी दिलेलं आहे, पण खूप जास्त कन्सेप्च्युअल प्रश्न सौदी वाचून सॉल्व्ह होणार नाहीत. हा मुद्दा एक लक्षात घ्या. ठीक आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप करायची आहे तर त्यासाठी हाच पार्ट तुम्हाला रेफर करायला लागेल. बाकी काही कधी फॅक्ट्स लागले तर तुम्ही हा पार्ट रेफर करू शकता. फाईन. सो हे सगळे आपण मुद्दे डिस्कस केलेत, समजून घेतलं की आतापर्यंत भूगोल विषयामध्ये नेमकं काय होतं, इथून पुढची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, काय काय विषय आपण फोकस केले पाहिजे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्या अनुषंगाने आपली तयारी काय असली पाहिजे, सर्वच्या सर्व मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. थँक्यू एव्हरीवन.